नमस्कार, मी भीमराव खडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांची एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली त्यांनी आणि दिल्लीवारी देखील त्यांची बघा याच आठवड्यात 2 वेळा झालेले। नेमकं काय खलबत चाललंय ते काय चाललंय इकडं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी पार त्यांचा सुपडा साफ करत आणलाय, तर मात्र तिकडे एकनाथ शिंदेला हे कळाल्यामुळं शिवसेनेत 2 गट तयार झाल्यामुळं एकनाथ शिंदेची दिल्लीवारी काय थांबल आणि याच विषयाची चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडतायत। एकनाथ शिंदे यांची शिवसेना 2022 साली तयार झाली। ही शिवसेना तयार करण्यात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान मानलं जाते। एकनाथ शिंदे हे शिवसेना घेऊन पळाल्यापासून त्यांना 2024 मध्ये म्हणजे 22ला ते शिवसेना घेऊन गेले, मुख्यमंत्री झाले, भाजपनं त्यांना डोक्यावरती घेतलं। परंतु त्याच एकनाथ शिंदेंना आता डोक्यावरून आपटायचं काम हे भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद महाराष्ट्रात वाढत चालली, हळूहळू महाराष्ट्रासह देशभर ताकद वाढत चालली असं भारतीय जनता पक्षाला वाटतंय। भारतीय जनता पक्षाला असं वाटायला लागलेलं आहे की एकनाथ शिंदे जर आपल्याला पुन्हा डोईजड झाले तर मात्र आपली खैर नाही। मग एकनाथ शिंदे यांना डोईजड होऊ द्यायचं नाही म्हणून भारतीय जनता पक्षाचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू आहे। त्यातच महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने हा मराठा समाज जास्त आहे। असं सांगितलं जातं की 22-23% का 30% अशा दरम्यान मराठा समाज महाराष्ट्रात आहे। मराठा समाजाचे आमदार खासदार देखील महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने आहेत। तर यात मराठा समाजाचा मुख्यमंत्री करावा लागेल म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं गत्यंतर होण्याची शक्यता आहे। त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे पंख कापायला एक एक करून सुरुवात केलेली आहे। एकनाथ शिंदे यांचे जे महाराष्ट्रातले आमदार आहेत, मंत्री आहेत, या अनेकांवरती विविध प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत। त्यात काहींच्या चौकशा देखील सुरू आहे। काहींच्या जमीन घोटाळा असेल, कुणाच्या पैशाच्या बॅगा असतील, तर कुणाचं काय, अशा अनेक प्रकरणांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना सध्या तरी ग्रासलेली आहे। आता ह्या शिवसेनेचं असं झालेलं आहे की एकनाथ शिंदेचं असं झालंय की धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, म्हणजे कुणावर कारवाई करता येणार, काहीच करता येणार, कारवाई करावं तर हे आपल्या विरोधात जातील, अशा पद्धतीचं एकनाथ शिंदे यांना हा आपल्याच सहकार्यांची अडचण निर्माण झालेली आहे। आता एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे, प्रामुख्याने ही शिवसेना म्हणजे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रत्येक निर्णय घ्यायचा म्हटलं तर अमित शहा यांना विचारल्याशिवाय निर्णय घेता येणार। आता सध्या अशी परिस्थिती झाली की एकनाथ शिंदे यांना वाटत होते की 2024ला निवडणुका झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचं पुन्हा मुख्यमंत्री करतील, जसं बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलेलं आहे। नितीश कुमार यांच्या कमी जागा असून देखील भारतीय जनता पक्षाने त्यांना बिहारचं मुख्यमंत्री केलं, तसंच काहीसं आपल्याला देखील महाराष्ट्रामध्ये करतील, म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला देखील मुख्यमंत्री करतील असं एकनाथ शिंदेंना वाटत होतं। परंतु असं काही घडलं नाही। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्यात आलं। तेव्हापासून काहीसे एकनाथ शिंदे हे सध्या तरी नाराज आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नाराज आहेत। देवेंद्र फडणवीसांचा काटा काढण्याचं काम त्यांचं सध्या तरी सुरू आहे। म्हणजे राजकारणातून देवेंद्र फडणवीस यांची गच्छंती कशी होईल याच्यासाठी एकनाथ शिंदे यांचे सध्या तरी जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि ते दिल्लीवारी करतात। म्हणजे दिल्लीला जाऊन तिथल्या लोकांना भेटणं, म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळातले किंवा भारतीय जनता पक्षाचे जे काही इतर लोक आहेत या सगळ्यांना भेटण्याचं काम सध्या त्यांचं जोरदार सुरू आहे।
म्हणजे त्यांना भेटून त्यांच्या मनात आपल्याबद्दल स्थान निर्माण करणं, अमित शहा यांच्या मनात स्थान निर्माण करणं, हे एकनाथ शिंदे यांचं सध्या तरी सुरू आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला माहिती आहे की हे ज्या पक्षाने ह्यांना मोठं केलं, म्हणजे ज्या शिवसेनेने ह्यांना, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी रिक्षा चालवणारा माणूस शाखेचा अध्यक्ष केला, नगरसेवक केला, आमदार केला, मंत्री केला, मुख्यमंत्री, एवढ्या मोठ्या पदापर्यंत ज्या शिवसेनेनं नेलं, त्या शिवसेनेशी गद्दारी करणारा माणूस आपल्याशी इमानदारी काय राहील, असं देखील अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना वाटते. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांची ताकद मर्यादितच ठेवायची, तेवढ्यापुरतच ठेवायचं, असं देखील त्यांचं प्लॅनिंग सध्या तरी सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय. आता शिवसेनेमध्ये 2 गट पडण्याची शक्यता आहे, म्हणजे गटच आहेत. एक उदय सामंत यांचा, दुसरा एकनाथ शिंदे यांचा. उदय सामंत यांच्या पाठीशी देखील शिवसेनेचे जवळपास 25-26 आमदार आहेत आणि 4 खासदार त्यांच्या पाठीशी, म्हणजे उदय सामंत यांच्या सोबत जाणारे हे आमदार खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की आपल्या हातून शिवसेना निसटून जाती का काय, हा प्रश्न एकनाथ शिंदे यांना पडलेला आहे. आता अमित शहा नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटतात, याचा अर्थ असा आहे की शिवसेना ही भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करायची आणि त्याच शिवसेनेचं, म्हणजे विलीन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री व्हायचं, असं देखील प्लॅनिंग एकनाथ शिंदे यांच्याकडून सध्या तरी सुरू आहे. म्हणजे मी आता हे आपण नाही म्हणत, संजय राऊत यांनी हे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे असं म्हणतायत की शिवसेना मी भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करतो आणि मला मुख्यमंत्री करा, पण देवेंद्र फडणवीसांना काढा, असं देखील चाललं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे उद्धव ठाकरे, आता ह्या मशीनचा काय घोटाळा घोळ झाला, त्यामुळं विधानसभेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि ह्या दोघा-तिघांचं सरकार आलं. परंतु राहुल गांधी यांनी बघा निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केलेत. मतदान कसं वाढलं, काय झालं, हे सुद्धा त्यांनी सांगण्याचं काम सुरू केलंय. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांना असं वाटायला लागलंय की आता पुन्हा जर 2029ला जर निवडणुका लागल्या तर मात्र या निवडणुकीमध्ये जर आपल्याला फटका बसला, म्हणजे मशीनचं काय मॅनेज नाही झाल्या किंवा काय नाही झालं, तर एकनाथ शिंदे यांची ताकद अबाधित राहील, म्हणजे कमी होईल आणि मग आपलं काय खरं नाही, असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. आता आपण पाहिलं की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये लोकसभेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार निवडून आले, तर विधानसभेला मात्र फटका बसला होता. एकनाथ शिंदे यांना असं वाटतंय की जर उद्धव ठाकरे यांची ताकद मोठ्या प्रमाणात जर वाढत गेली तर मात्र आपल्या शिवसेनेला झटका बसू शकतो आणि तो झटका बसण्याच्या अगोदरच ही शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करायची आणि भारतीय जनता पक्षातून राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं. यामुळंच असं एकंदरीत चित्र दिसतंय की एकनाथ शिंदे यांचा जो शिवसेनेचा गट आहे हा थोड्या दिवसातच तो नामशेष होईल, असं चित्र सध्या तरी आहे. आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतलेली आहे, तर इतर ठिकाणी मात्र महायुती एकत्र लढल असं भारतीय जनता पक्षानं सांगितलेलं आहे. आता याचाच अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाला मुंबई ही स्वतंत्र लढवायची आणि निवडून आणायची. आता ते जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र झाल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जादू अजिबात चालणार नाही, असं एकंदरीत दिसतंय. अशाच काही कारणांमुळं एकनाथ शिंदेंना वाटतंय की बाबा आपल्या अडचणी वाढण्यापेक्षा आपण शिवसेनेचा गटच भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करावा आणि त्यामुळंच असं संजय राऊत यांचं मत आलं की बाबा एकनाथ शिंदे यांची शिवसेना 1 महिन्यानंतर आपल्याला कुठंही दिसणार नाही. असंच तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.